वहिनी, अशी आधीन मध्ये कशाला तडमडली काय माहिती अवदसा. काय हो वहिनी, बरे का तुमच्या सगळ्यांचं? बरं आहे आमचं. आम्हाला काय रोग झाला? अहो वहिनी, पण असं का बरं बोलत्या? मग कसं बोलायचं? आणि ते सगळं जाऊ दे, तुम्ही काय असं आधी मध्ये येणं केलं ते बी न सांगता? अहो वहिनी, आता स्वतःच्याच माहेरी येण्यासाठी कुठं आधी सांगायचं? आणि आता रक्षाबंधन नाही आलं का? म्हटलं दादाला राखी बांधायला पण यावंच लागल ना. अहो रक्षाबंधनला अजून 8 दिवस बाकी आहे, तुम्ही तर लईच लवकर हजेरी लावली. अहो दादाची आणि तुमची सगळ्यांची खूप आठवण येत होती, तेच म्हटलं 4-5 दिवस राहणं पण होईल माझं. 4-5 दिवस राहिला जसं काही ही धर्मशाळाच आहे ना, कुणी बी उठून सुटून यायचं तोंड घेऊन. हॅलो, कुठे हो तुम्ही? जिथं आशान तिथून लगेचच्या लगेच घरी या. इथं आली ती शूर्पणखा. कोण म्हणजे? तुमची बहीण, दुसरं कोण? इथं मलाच माझं बहिणा वर आली माया उराव बसाया. तुम्ही ना जिकडे आशान तिकडून लगेचच्या लगेच घरी या. काय ती राखी बिखी असेल ना ती बांधून घ्या लगेचच्या लगेच. हा अजून 8 दिवस आहे, पण तरी बी ती माया आत्ताच येऊन बसलेली आहे. तिला सांगा जशी आली ना तशीच पावलानी परत जायला. नाही मला काही सांगू नका, आजच्या आज गेली पाहिजे ती. परत मला बी माया माहेरी जायचंय. खरंय, लेकीला जोपर्यंत माहेरी आई बाप आहे तोपर्यंतच तिला किंमत आहे. एकदा ना आई बाप गेले तर इथं सक्का भाऊ सुद्धा विचारित नाही. मग कोणतं रक्षाबंधन आणि कोणती भाऊबीज? सगळे सण फक्त नावापुरते.